जय महाराष्ट्र मित्रांनो. मनातील इच्छा युनिव्हर्स समोर कशी व्यक्त व्हायची असते, शिवाजी महाराजांनी जी रायरेश्वरला शपथ घेतली त्या घटनेचा तुम्ही अभ्यास करा. लॉ ऑफ युनिव्हर्सच्या दृष्टीनं समजेल. अल्लादीन हा मूवी लहानपणापासून आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये अल्लादीन ज्यावेळी 2 इच्छा मागतो पहिल्या, त्यावेळी त्या सामान्य असतात, पण तिसरी इच्छा अशी मागतो की त्याच्यामध्ये त्याच्या 4-5 इच्छा समाविष्ट होतात. इच्छा मागताना मित्रांनो त्याच्यामध्ये असामान्य असे शब्द पाहिजेत, त्या शब्दांना भावना पाहिजे, त्या शब्दांना ऊर्जा पाहिजे आणि हेतू क्लिअर झाला पाहिजे. आपला काय आहे माझ्या मनामध्ये ते युनिव्हर्स जवळ क्लिअर झालं पाहिजे, देवासमोर क्लिअर झालं पाहिजे. नाहीतर मी काय म्हणतोय जाऊन, देवा माझं लग्न ठरवू दे, या इच्छेमध्ये काही दम नाहीये. पण तीच इच्छा दुसऱ्यानं अशी मागितली की देवा लक्ष्मणासारखा नवरा मला राजबिंडा आणि राज तरुण नवरा मिळवू दे. तर याच्यामध्ये काय आहे, दुसऱ्या इच्छेमध्ये लक्ष्मणासारखा म्हणजे संस्कारी निर्व्यसनी, राजबिंडा म्हणजे सुदृढ शरीर असणारा आणि राजपुरुष म्हणजे ऐश्वर्य संपन्न असणारा, आणि तिसरी गोष्ट एकत्र कुटुंब असणारा, त्याला भावांची साथ असणारा. तर ही जी इच्छा आहे ना, ही युनिव्हर्सला चांगल्या पद्धतीनं समजते, कारण ह्या इच्छेमध्ये शब्द चांगले आहेत, भावना चांगली आहे, ऊर्जा चांगली आहे आणि हेतू क्लिअर होतोय माझ्या मनात काय आहे ते. नाहीतर माझं लग्न ठरवू दे म्हणतोय आणि इकडे दुसऱ्याच्या वरातीत जाऊन नाचतोय. ते वरातीतलं घोडं बघून पण माझ्याकडे हसायला लागलं. ह्याचं लग्न ठरवलं आणि दुसऱ्याच्या वरातीत नाचतोय. इच्छा अशी पाहिजे मित्रांनो की त्याच्यामध्ये आपला हेतू स्पष्ट पाहिजे, ऊर्जा पाहिजे, भावना पाहिजे आणि त्यातून आपली पुढच्या जर्नीसाठी पायाभरणी होते. धन्यवाद.